नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त अशी कांद्याच्या पातीची रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला डायरेक्ट सुरुवातच करूया. तर काय करायचे पहा. सर्वप्रथम ना इथे आपल्याला कांद्याची पात घ्यायची आहे. तर ही जी पात आहे ना ती आपल्याला कोवळी घ्यायची आहे. चला अगोदर ही कांद्याची पात आपण स्वच्छ पाण्याने व्यवस्थित अशी धुवून घेऊया. बऱ्याच वेळाना यावरती फवारणी वगैरे केलेली असते, त्यामुळे पात अगदी व्यवस्थित अशी धुवून घ्यायची. त्याचसोबत याला मातीसुद्धा लागलेली असते, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची. पहा इथे आपण कांद्याची पात व्यवस्थित धुवून त्यासोबत निथळून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, याचा जो कांद्याकडचा म्हणजे मुळाचा भाग असतो ना, म्हणजे याला कांदे असतात ना कोवळे, ते वेगळे करून घ्यायचे आणि पात वेगळी करून घ्यायची. तर असे आपण कट करून घेऊया. पहा इथे आपण संपूर्ण पातीचे कांदे वेगळे करून घेतलेले आहेत आणि पात वेगळी कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला ही पात छान अशी बारीकसर कट करून घ्यायची आहे. तर पहा असे 2 गड्डी जुळवून घ्यायच्या आहेत आणि आता याला अगदी बारीक असं कट करून घ्यायचं आहे. शक्य तितक्या पात आपल्याला अगदी बारीकसर अशी चिरून घ्यायची. पात विकत घेताना नेहमीच पात कोवळी बघून घ्यायची बघा, त्यामुळे पातीची चव अगदी मस्तच लागते. जास्त निबर असते ना ती पात घ्यायची नाही, म्हणजे ज्याला मोठे मोठे कांदे लागलेले असतात ती घ्यायची नाही. अशी कोवळी पात भाजी खाण्यासाठी खूप मस्त लागतात, त्यामुळे कोवळी पात घ्यायची. पहा आपण या पद्धतीने अगदी बारीक बारीक अशी पात कापून घ्यायची आहे. जास्त मोठीसुद्धा पात कापू नका, बारीकच कापायची, म्हणजेच पात खायलासुद्धा खूप मस्त लागते. तर पहा इथे ना आपण ही पात कट करून घेतलेली आहे. याच पद्धतीने आपल्याला ही संपूर्ण पात अशीच बारीक अशी कट करून घ्यायची आहे, म्हणजे चिरून घ्यायची आहे. चला इथे आपण ही सगळी पात बारीक अशी चिरून घेऊयात. पहा इथे आपण ही संपूर्ण पात छान अशी बारीक अशी चिरून घेतलेली आहे. यानंतर याचे जे कांदे होते ना ते सुद्धा आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. तर पहा याचं जो मूळ आहे ना ते आपल्याला काढून टाकायचं आहे. सोबतच यावरचं साल आहे ती सुद्धा आपल्याला काढून टाकायची आहे. पहा असं सोलून आपल्याला हा कांदा घ्यायचा आहे. हा कोवळा कांदासुद्धा या पातीमध्ये वापरायचा, ज्यामुळे याची चव आणखीनच वाढते आणि चवीला ही पात अगदीच मस्त लागते. पहा आपण हा कांदा सोलून घेतला. आता याला छान बारीक बारीक असं चिरून घ्यायचं आहे. हे सुद्धा आपल्याला अगदी बारीकसर असं चिरून घ्यायचं आहे. जास्त मोठं मोठं सुद्धा अजिबात चिरू नका. असं मधून कट करायचं आणि चिरायचं, म्हणजे छान कांदा बारीकसर असा चिरला जातो. याच पद्धतीने हे संपूर्ण पातीचे कांदे आपण चिरून घेऊयात. पहा इथे आपण पात आणि कांदे संपूर्ण असं बारीक चिरून घेतलेलं आहे. चला यानंतर आपल्याला काय करायचे, गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला तेल घालायचं. तेल व्यवस्थित असं गरम झालं की त्यामध्ये घालायचं 1 चमचा मोहरी, म्हणजेच राई. राई छान अशी तडतडली की पुन्हा 1 चमचा आपल्याला जिरे घालायचं आहे. जिरेसुद्धा छान असे फुलू द्यायचे आणि यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचा आहे. 4-5 लसणाच्या पाकळ्या छान अशा बारीक चिरून घ्यायच्या आणि यामध्ये घालायचं. लसूण छान लालसर असा तळून झाला की यामध्ये आपण जो पातीचे कांदे चिरले होते ना ते कोवळे कांदे यामध्ये घालायचे आहेत आणि हा कांदासुद्धा अगदी मस्त असा यामध्ये परतवून घ्यायचा आहे. 1-2 मिनिट छान असं या कांद्याला यामध्ये परतवून घेऊया. तर इथं मी लसूण आहे ना तो चिरून घेतलेला आहे. हवं तर तुम्ही त्याला ठेचून घालू शकता किंवा त्याची पेस्टसुद्धा वापरू शकता. पहा 1-2 मिनटं आपण हा कांदा अगदी मस्त असं या तेलावरती परतून घेऊया. ही कांद्याची पात तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने बनवाल ना, नक्कीच 2 भाकरी जास्त खाल्ल्याशिवाय राहणारच नाही. कांदा बघा इथे छान परतून झाला. आता यामध्ये घालायचं आहे 1 चमचा लाल तिखट, त्याचसोबत थोडंसं काळं तिखट म्हणजेच आपला घरगुती मसाला, थोडीशी हळद घालूयात आणि हे सर्व मसाले छान असे यामध्ये मिक्स करून घेऊया, परतून घेऊया, एकजीव करून घ्यायचे. आता लगेचच बारीक चिरून घेतलेली आपण पात होती ना, सर्व पात यामध्ये घालायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे. आता अगदी व्यवस्थित छान असं याला मिक्स करून घेऊया, यामध्ये एकजीव करून घेऊया. तर पहा आपण इथे ना कोवळी कांद्याची पात वापरतो, ज्यामुळे ती चवीलासुद्धा इतकी मस्त लागते. सोबतच शिजतेसुद्धा पटकन, शिजायलासुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे कांद्याची पात नेहमीच कोवळी अशी बघून घ्यायची. पहा आपण याला छान अगदी मस्त असं यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं.
यामध्ये आपण लाल तिखट वापरलं, काळं तिखट वापरलेलं आहे. तुम्हाला तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही हिरवी मिरची चेचून यामध्ये घालू शकता. आता यामध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी हरभऱ्याच्या डाळीचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जर तुम्हाला हरभऱ्याची डाळ आवडत नसेल किंवा खायची नसेल तर कोणतीही डाळ वापरू शकता, जसं की मुगाची डाळ असेल वगैरे. आता यावरती ताट झाकून ठेवायचं आणि बारीक गॅसवरती पात मस्त अशी शिजवून घ्यायची आहे. एक 5 मिनिटानंतर यावरचं झाकण काढलं. आता भाजी मिक्स करून पाहूयात. पहा, ही कांद्याची पात अगदी मस्त अशी शिजलेली आहे. पाहू शकता, अगदी परफेक्ट अशी आपली कांद्याची पात शिजलेली आहे. छान असे मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये घालूयात 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, अतिशय झटपट अशी होणारी चविष्ट आपली कांद्याची पात इथे तयार झालेली आहे. सध्या थंडी आहे आणि थंडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कांद्याची पात बाजारामध्ये विकायला येते. सोबतच स्वस्तसुद्धा मिळते. तर तुम्ही अशा पद्धतीने कांद्याची पात नक्कीच बनवून पहा. मला खात्री आहे ज्यांना कांद्याची पात आवडत नाही ना, त्यांना या पद्धतीने खाऊ घाला. नक्कीच ते आवडीने खातील. ज्वारीच्या भाकरीसोबत म्हणा किंवा बाजरीच्या भाकरीसोबत ही कांद्याची पात अतिशय मस्त लागते. तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने ही भाजी नक्कीच बनवून पहा. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन आणि भन्नाट युनिक अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला मग, बाय बाय.